आता तुम्हाला ही गोष्ट ऐकून खूप शॉक वाटेल का ॲक्च्युअल लॉस कशामुळे होते. जे मी शिकलोय, जे माझे लॉसेस झालते, तेव्हा माझ्याकडून जी चुकी होती ती मला समजतच नव्हती काय चुकी आहे. मला वाटत होतं का स्ट्रॅटेजीजमुळे चुकी होते. तर मी काय करायचो, स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या वापरायचो. या युट्यूबरची स्ट्रॅटेजी बघितली, त्या युट्यूबरची स्ट्रॅटेजी बघितली, असं करून आपण एक स्ट्रॅटेजीजची ट्रायल करतो. आणि ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, मी काय करायचो, मी 2-3 वेळा माझा स्टॉप लॉस हिट झाला का मी ती लगेच स्ट्रॅटेजी चेंज करायचो. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, मला स्ट्रॅटेजीज आणि माझा एक मिसकन्सेप्शन होता त्या स्ट्रॅटेजीजमुळे लॉस होतं. पण नंतर मला एक शॉकिंग गोष्ट अशी समजली की स्ट्रॅटेजीजमुळे लॉस होत नाही. स्ट्रॅटेजी फक्त 20% रोल प्ले करतं. त्याच्यानंतर मला समजला ॲक्च्युअल लॉस होतोय मनी मॅनेजमेंट आणि रूल्स. कारण माझ्याकडे रूल्स नव्हते, माझ्याकडे मनी मॅनेजमेंट नव्हता, किती पण पैसे आले त्याचा माझ्याकडे ट्रॅक नव्हता आणि स्ट्रॅटेजीजवरच लक्ष असायचं. कारण त्या स्ट्रॅटेजीज युट्यूबवर असे दाखवले जातात का ह्या स्ट्रॅटेजीज वापरा, तुम्हाला महिन्याला एवढे निघतील, महिन्याला तेवढे निघतील. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजीजमुळे मी लॉस करत, स्ट्रॅटेजीजवर वर्क करत होतो, त्याच्यामुळे मी लॉस करतो. पण माझा जो मेन वर्क होता तो मला करायचा होता मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि आपले रूल्स. तर हे गोष्ट मला कोणच सांगत नव्हतं, कारण ह्या गोष्टीवर कोण फोकस करत नाही, कारण या गोष्टींमुळे व्ह्यूज येत नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात, लोकांना स्ट्रॅटेजीज, एका स्ट्रॅटेजीजने 3 लाख कमी, या ही स्ट्रॅटेजी वापरली आणि मी दिवसाला 10,000 कमवतो. ह्या गोष्टीचे थंबनेल मी बघायचो आणि त्याच्यामुळे मी पण त्या गोष्टीत इंटरेस्टेड व्हायचो. त्याच्यामुळे लोक क्लिकबेटसाठी ते टाकायचे, पण मला ॲक्च्युअल गोष्ट ती लोक सांगायचे नाही. पण नंतर हळूहळू काही पुस्तकांमध्ये वाचतं तर मला हे गोष्ट समजली, काही चांगले युट्यूबर्स आहेत म्हणून केव्हा पण मी तुम्हाला पहिले पण बोललोय, मला पण फॉलो करण्या अगोदर मला प्रूव्ह करून द्या का मी ट्रेडिंग करू शकतो, त्याच्यानंतरच मला फॉलो करा. म्हणून मी सांगतो, युट्यूबवर खूप सारे ट्रेडर्स आहेत, युट्यूबवर खूप सारे स्ट्रॅटेजी शिकवणारे लोक आहेत, पण त्यातून तुम्हाला चूज करायला लागतील. काही लोक आहेत जी नक्की जेन्युइन आहेत, त्यांच्याकडे नक्की त्यांनी पैसा बनवलाय, त्यांना फॉलो करा. तर आपण ते क्लिकबेटवाले युट्यूबर्सला फॉलो करतो आणि त्यांच्या काही ना काही स्ट्रॅटेजीज वापरतो. पण नंतर मला एक गोष्ट समजली, शॉकिंग होते का स्ट्रॅटेजीजचा कायच काम नसतं. स्ट्रॅटेजीज फक्त तुम्हाला एंट्री आणि एक्झिट देतात. ॲक्च्युअल वर्क तुम्हाला तुमच्या सायकोलॉजीवर, तुम्हाला तुमच्या रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या सर्वांवर करत. तर या स्ट्रॅटेजीचे रूल्स आणि मनी मॅनेजमेंट आणि रिस्क कसा असेल हे तुम्हाला दाखवतो. मी इथं साईडला एक बहुतेक या रूल्सची स्क्रीन, कारण रूल्स आपले सेम असतात, कारण इंस्टाग्रामवर पण तुम्ही गेले त्याच्या पोस्टमध्ये तुम्हाला भेटतील हे रूल्स. त्यात थोडी गोष्ट चेंजेस आहेत. तर त्यात जे रूल्स आहेत त्यात आपण आपला पहिला रूल काय असणार माहिती आहे, सर्वात पहिला जो रूल असणार आहे जेव्हा पण आपण एंटर करतो नोकरी बरोबर ट्रेडिंग, जे आपण एकत्र करणार आहोत, आता नोकरी बरोबर ट्रेडिंग, नोकरीसोबत ट्रेडिंग आपण जे एकत्र करणार आहोत, त्यातला पहिला रूल्स असेल ऑप्शन सेलिंग. ऑप्शन सेलिंग करायची आपल्याला. किती पण कोणी बोललं ऑप्शन बाईंगकडे जायचं. पहिली जी चुकी मी केली होती जेव्हा पण मी नवीन आलो होतो, जेव्हा पण मी नोकरीसोबत करायचो, ऑप्शन बाईंग करायचं. त्याच्यामुळे ऑप्शन बाईंगमध्ये एक तर माहीत नव्हता रूल्स काय असतात, स्टॉप लॉस काय असतो, टार्गेट काय ठेवायचा असतो, रिस्क मॅनेजमेंट माहीत नसतो. त्याच्यामुळे काय व्हायचं माहीत आहे, नेहमी फ्रस्ट्रेटेड, माइंडवर इफेक्ट व्हायचा. कारण काय, आपण कामाबरोबर ऑप्शन बाईंग, कारण ऑप्शन बाईंग तुम्ही करून फोन खिशात ठेवू शकत नाही. एकदा तुम्ही ऑप्शन बाईंगचा ट्रेड घेतला तुम्हाला फोन हातात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे खूप लॉसेस व्हायचे. कारण आणि त्यात तुम्हाला सांगतो, पैशांचा तर लॉस व्हायचा, पण माइंडसेटचा पण लॉस व्हायचा, मग लक्ष नसायचं. त्याच्यामुळे मी पहिला रूल तुम्हाला सांगेन. आता तो काही लोक बोलतील एवढे पैसे आमच्याकडे नाहीत. ठीक आहे, तुम्ही 1 वर्ष मी करणार आहे ना, ते फक्त बघा मी कसा मी लॉसेसमध्ये पण असू शकतो, मी नाही बोलत प्रॉफिट, पण बघा. कारण आपले लॉसेस द्यायचेच आहेत मार्केटला, पण एकदम हळूहळू द्यायचे आहेत. ऑप्शन बाईंगमध्ये लोक एकदम लगेच लॉसेस, जी गोष्ट 1 वर्षात द्यायला पाहिजे ती लोक 3 महिन्यात देऊन ट्रेडिंगमधून बाहेर होतात. तर आपल्याला काय करायचं आहे, मी प्रॉफिटमध्ये पण असू शकतो, लॉसमध्ये पण, आपल्याला काय करायचं, हळूहळू लॉसेस द्यायचं. तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन सेलिंग इज बेस्ट. ऑप्शन सेलिंग पहिली गोष्ट, जी पण लोक आज नवीन ट्रेडिंग करणार आहेत आणि जी पण लोक लॉसेस करणार, त्यांनी पहिला ऑप्शन बाईंगमधून आपला माइंडसेट काढा. पहिला ऑप्शन सेलिंगवर, हा सर्वात पहिला रूल असेल ऑप्शन सेलिंग. आणि त्यासाठी कॅपिटल किती मी यूज करणार आहे ते आहे 1,45,000. 1,45,000 मी करणार. आता काही लोक बोलतील सर आता ही गोष्ट 1,25,000 ने पण करू शकता तुम्ही, 1 लाख पर मध्ये पण, तुम्हाला जी स्ट्राईक प्राइस डिक्रीज करायला लागेल, इन द मनी ॲट द मनी, त्यात तुम्हाला हे खेळायला लागेल. मग ती गोष्ट मी तुम्हाला सांगेन. पण जर तुमच्याकडे तेवढे पण पैसे नसतील तर नक्की तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. कारण काय, तुम्ही मग त्या गोष्टी ऑप्शन बाईंगमध्ये करणार आणि लॉसेस करणार. कारण ऑप्शन बाईंगमध्ये खूप डिके वगैरेचं तुम्हाला माहीत नसतं. तर पहिला रूल असणार आहे ऑप्शन सेलिंग करायची आपल्याला 1,45,000 कॅपिटलने. आता त्याचा रिस्क मॅनेजमेंट काय असेल तर आपण दिवसाला बघा, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ना ती दररोज ट्रेड देत नाही. हा एक प्लस पॉईंट आहे. ही स्ट्रॅटेजी जे मी यूज करणार, स्ट्रॅटेजी नंबर 1 पहिलं, आणि त्याचा एक रूल असणार आहे स्ट्रॅटेजी नंबर 1च यूज करणार आहे. कारण मी 2 स्ट्रॅटेजीज टाकलेल्या आहेत युट्यूबवर. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त स्ट्रॅटेजी नंबर 1च यूज करायची 1 वर्षासाठी. तर त्यात तुम्हाला दररोज ट्रेड भेटत नाही. हा एक प्लस पॉईंट आहे. म्हणून मी काय केलंय, एका ट्रेडमध्ये आपण 3 ट्रेड्स करणार आहेत ज्या दिवशी पण ती स्ट्रॅटेजी फॉर्म आहे त्या दिवशी आपण 3 ट्रेड करणार. त्यात आपण 2,500चा लॉस घेणार आहे विथ ब्रोकरेज. म्हणजे आपला ॲक्च्युअल लॉस 2,250 असणार आहे. त्यात पण ट्रेलिंग बिलिंग करून तो लॉस कमी करू आपण. पण ॲक्च्युअल लॉस आपण हे पकडून चालू का आपली जे पण स्ट्रॅटेजी द्यायचं 2,500चा लॉस द्यायचा आणि आपल्याला टार्गेट मोठा ठेवायचा आहे.
टार्गेट ॲटलीस्ट आपल्याला 100 पॉईंटचा ठेवायचा. ते पण ट्रेलिंग स्टॉप लॉस करून करून काही पण असेल ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. पण टार्गेट 100 पॉईंटचा असेल आणि स्टॉप लॉस आपला 10 पॉईंटचा असेल. मग बघा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायचा आहे. प्रत्येक ट्रेडला आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायचा आहे. मी तुम्हाला त्यात दाखवेन. त्यात तुम्ही इंस्टाग्राम पण जाऊन बघू शकता. 3 ट्रेड करू, त्यात पर ट्रेडचा लॉस 750 असेल. मग ते काय होणार माहिती आहे केव्हा केव्हा पर 750 पहिल्या ट्रेडमध्ये आपला ट्रेड चालला नाही 100 पॉईंट 1:10चा रेशिओ. तर तिसऱ्या ट्रेड पण 2 लॉस देऊन तर तिसऱ्या ट्रेडला लागला की आपला 1:3 ॲटलीस्ट 1:3 मेंटेन करायचं आहे रिस्क रिवॉर्ड, राईट. तर हा आपला दुसरा रूल असेल. आणि स्ट्रॅटेजी नंबर 1 तुम्हाला मी सांगितलंच होतं. आणि हे रूल्स आहेत, हे नॉर्मल रूल्स आहेत, हेच आपण वापरणार. पण यातून आपल्याला हे नाही करायचं. आणि मी तुम्हाला अजून एक याचा रूल सांगतो. 2 दिवस जरी आपले कंटिन्यू लॉसेस झाले, कंटिन्यू आपले 3 दिवस स्ट्रॅटेजीमध्ये लॉस झाला, आपल्याला मी 2 दिवस ट्रेडिंग करणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजीला वर्क करायला लागेल. काय काय गोष्टी आपल्याला हे करायला लागेल. कारण समजायचं का त्यावेळी आपला डाऊनफॉल चालू आहे स्ट्रॅटेजीचा. मग आपल्याला जास्त पैसे द्यायचे नाही. पण त्या दिवशी स्ट्रॅटेजी पैसे देतात, त्या दिवशी जास्त पैसे घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. मग आपण स्टॉप लॉस ट्रेलिंग ठेवणार आहेत. जेवढा पण प्रॉफिट आपण काढू शकतो तेवढा काढू. तर हा रूल्स असणार. मनी मॅनेजमेंट पण तुम्हाला सांगितलं का मी 1,45,000 टाकणार आहे. त्यातून आपला रिस्क फक्त दिवसाला 2,500 असणार. म्हणजे ऑलमोस्ट 1.75% रिस्क आहे दिवसाला. पण तेच पण दररोज ट्रेड भेटणार नाही आहेत, कारण आपण दररोज ट्रेडिंग करणार नाहीत. आपण जेव्हा ट्रेड भेटेल, बहुतेक महिन्याला केव्हा 4-5 ट्रेडच भेटतील किंवा बहुतेक महिन्याला केव्हा 3 ट्रेडच भेटतील. तर आपली ट्रेडिंग कमी असतात कारण आपल्याला ब्रोकरेज पण कमी द्यायचं आहे. तर आपल्याला फक्त आपण 2,500चा लॉस देणार जेव्हा पण आपला ट्रेड भेटेल. आणि आपले ट्रेड मोस्टली किती 6 ते 7 भेटले तर, नाहीतर आपण ज्या असेल, कारण दररोज तर ट्रेड करायचे नाही. कारण दुसरा रूल एकदम इम्पॉर्टंट रूल, दररोज ट्रेडिंग होणार नाहीये. केव्हा पण ट्रेड भेटेल त्यावेळीच मी पोस्ट करेन. तर हे बेसिक रूल्स आहेत. तर ह्या रूल्समध्ये आपण ट्रेड करणार आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बघा किती सिम्पलमध्ये वेमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे. जर तुम्हाला पटत असेल, ज्यांच्याकडे पैसे नसेल त्यांनी फक्त पेपर ट्रेड करा. आणि हळूहळू काम करून आणि नोकरीबरोबर लगेच ट्रेडिंगमध्ये शिफ्ट होण्यासाठी पहिले नोकरी गरज असते. आज जेव्हा तुम्ही ट्रेडिंग हा करिअर परस्यू कराल तर तुम्हाला नोकरीची किंमत समजेल. कारण नोकरीमधून तुम्हाला जो पैसा येणार आहे त्याला तुम्हाला डबल करायचं आहे. डबल म्हणजे करायचं म्हणजे पर्सेंट वाईज जास्त वाढवायचं. जसं बँकचे 6% आहे, तुम्हाला ॲटलीस्ट तुमचा पैसा 12% वाढवायचा आहे. हा एक मनी मॅनेजमेंट आपल्या लाईफचा पाहिजे. कुठलाही आपला जो पैसा असेल तो आपल्याला दरवर्षी 12 ते 13% ॲटलीस्ट वाढवायचाच आहे. कारण नाहीतर तुम्ही इन्फ्लेशन बीट करू शकत नाही. तर या बेसिक गोष्टी आहेत, या मी तुम्हाला सांगत पण जाईल यूट्यूबवर. आणि यूट्यूबवर जर मला वाटतं तर मी एक्सप्लेनेशन व्हिडिओज पण टाकेन, कुठं आपली स्ट्रॅटेजी फॉर्म झाली, कुठं आपला स्टॉप लॉस झाला, त्या दिवशी स्टॉप लॉस कुठं हिट झाला, कशामुळे स्टॉप लॉस हिट झाला, आणि प्रॉफिट आपल्याला कुठं आपला ट्रेड एक्झिट केला, कुठं आपल्याला प्रॉफिट भेटलं, हे पण तुम्हाला सर्व मी एक्सप्लेन करेन. दररोज नाही होऊ शकत, पण जेव्हा पण मला टाइम भेटेल मी तेव्हा भेटेल. तर नक्की तुम्ही यूट्यूबला सपोर्ट करा. थँक्यू.